गडबड होत असते ना अशी, त्यातूनच माझी स्वच्छता होऊन जाते रूमची. हळदीनं नवरी झाली पिवळी पाट, माझी दादा ढंगडंग टकडंग टकडंग. हाय कर, हाय हाय कर सगळ्यांना. बाई व्हिडिओच्या नादात असंच होतं, मी सारखी ना माझ्या डोक्यात काय चालू असतं काय माहिती. आता एवढं सगळं पाणी सांडून ठेवलंय, कसं व्हायचं माझं. झाकण मी नेहमी लावत नाही, सगळ्यात मोठी माझी चूक. पहिली बघायच्या नादामध्ये सगळं झालंय असं. आता किती काम वाढून ठेवलंय, पाणी पाणी सगळं. तुमच्यासोबत पण असंच होतं का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मला असं वाटतं ना की संडे पासून फरशीच पुसलेली नव्हती ना, तर हा आता वाढवा चांगलाच आहे. सगळं पाणी पाणी केलंय. ती ताई मला म्हणत होती ना स्वच्छ ठेवत नाही रूम. हे बघ, माझ्याकडून गडबड होत असते ना अशी, त्यातूनच माझी स्वच्छता होऊन जाते रूमची. आता तू म्हण कमेंट बॉक्स मध्ये की अशी गडबड माझ्याकडून रोज होत राहावं आणि मी रोज फरशी पुसत राहावं, की नाही? तुझ्या मनासारखं होईल बाई. अशी त्याची गोदडी ओली होईल नाही तर. लईच वाढवा काम केलंय मी. आता सांडलेच पाणी तर सगळीच पुसून घेते. आता परत परत सांडून दिलंय तर. फरची वगैरे पुसून झाली आता माझी, जी मला पुसायची नव्हती, पण आता माझ्याकडून ती नकळत पुसून घेतली आता देवाने. तर आता तिच्यासाठी मी लावते फॅन. मला जरी थंडी वाजत असली तरी रूमसाठी मला आता फॅन लावणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे आमचं फॅनचं बटन, हे तुम्हाला इथे आरशामध्ये पण दिसत असेल ना. एकीकडे फॅनने कपडे कुठे, एकीकडे फॅनने फरची सुकते. तोपर्यंत मला काय करायचं तुम्हाला दाखवू का? बाहेरून आली होती त्यानंतर माझ्या हे चेहऱ्यावर जी पावडरची लिपअप होती आणि गंध लावलेला होता ते सगळं रिमूव्ह करायचं आणि आपल्या चेहऱ्याची थोडी काळजी घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी कपडे भिजत घालून गेलेली होती, ते कपडेही धुवायचे राहिलेत आणि एकीकडे पाणी तापायला ठेवलंय हे आपले मळालेले पाय धुण्यासाठी आणि आपला मळालेला थोबडा धुण्यासाठी. तर चला तर मग आता कपडे पण धुते आणि चेहराही आपला स्वच्छ करून घेते. आधी कपडे वगैरे धुवून घेते, मग हातपाय धुते. बटन बंद केलंय ना, केलंय. सकाळी टाइम नाही भेटत ना, मग या टायमाला सकाळी आवरून जायची गडबड, व्हिडिओ पोस्ट करायची गडबड, एडिटिंगची गडबड, त्यामुळे सकाळी तेवढा टाइम नाही भेटत. आता म्हणून आता कपडे धुता येत नाही. पोरगी कुठलीही असू द्या, शहरातली किंवा गावातली, कपडे धुवावेच लागतात. कपडे आणि भांडे काही चुकत नाहीत तुला, समजलं? कपडे झाले धुवून, आता हातपाय धुवून घेते.
थोडीशी काळजी घ्यावी लागते. सोशल मीडियावर स्वतःला रिप्रेझेंट करायचंय म्हटल्यावर थोडी तर काळजी घ्यावीच लागेल ना. माझा आवाज येतोय का नाही माहित नाही, पण ठीक आहे. हा गरम आहे. मुळे झालं धुळीमध्ये फिरते ना दिवसभर, त्यामुळे व्हिडिओ शूट करणं सोपं नाहीये. एवढा मळ अंगावर घेऊन जावं लागतं, एवढा मळ साचतो एवढा. गरम आहे. असं स्वच्छ धुवून घ्यायचं. एक चम्मच ही पावडर टाकायची. 1 चम्मच यामध्ये मी टाकलं पाणी. ओके. आणि मी काय ते चम्मचने मिक्स करत नाही, मी बोटानेच मिक्स करते. जास्त झालं पाणी. कन्सिस्टन्सी बरोबर झाली. असं करून घ्यायचं, थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे चेहऱ्यावर कसं अप्लाय करायचं मी ते तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवते की हे चेहऱ्यावर कसं अप्लाय करायचं आहे. मी आता पहिले मोठा आरसा वगैरे घेऊन येते, त्यानंतर ते चेहऱ्यावर अप्लाय करताना दाखवते. तशी मी गोरीच दिसते की म्हणजे जास्त काय माझ्या चेहऱ्यावर टॅनिंग वगैरे झालेली नाही आहे. पण उद्या शूट आहे त्यामुळे मला हे सगळे नाटक करावे लागतात थोडेफार तोंडाला लावून, कारण शूटमध्ये चांगले दिसायला. दिसतीये का मी? दिसतच असतील कॅमेऱ्यामध्ये. पहिले घेतलं हे मिश्रण जे मी एकदम हे बघा, पहिले फेस वॉश आपण जे केलेलं होतं त्यानंतर हे यूज करायचं आहे. फेस वॉशच्या नंतर असं एक थोड्या हलक्या हातानेच रब करायचं. मी तुम्हाला असं नाही दाखवणार, पण कसं लावते ते दाखवते. हे बघा, सगळ्या चेहऱ्याला लावून घ्यायचं बरं. ते बघा, हळदीनं नवरी झाली पिवळी पाक वाजी दादा ढंगडंग टकडंग टकडंग लावून झालेलं आहे माझं. आता मी हे थोडे सुकेपर्यंत मोबाईल खेळत बसते आणि हात आपले स्वच्छ धुवून घेते. चला. A few moments later. हाय कर सगळ्यांना. उद्याच्या व्हिडिओत दिसल ना तू. बघा ती म्हणते कोणी दिसाना व्हिडिओत, कस काय हाय करू. माझ तोंडाचं हे वाळलंय बरं का, सगळं कडक झालं त्याच्यामुळे बोलता येत नाही. तोंड धुवून झाल्यावर लावते तुला कॉल. तोंड त्या हळदीचं लावलंय कडक झालंय ते. स्किन ओढलं जाते ना टाईट एकदम. थोडंसं साबणाने पण धुवून घ्यायचं, म्हणजे कसं ते पिवळा झालेला चेहरा पिवळा राहत नाही. रात्रभरात पिवळा कलर खूप दाट होऊन जातो. डोळ्यात साबण.
झालं आता व्हिडिओत आलं ते. हा ना. ठीक आहे, राहू दे. हे कर तेवढं कट कर. मी बघितलंच नाही का व्हिडिओ सुरू येईल. ते नाही आलं ताट आमची नाही आली. बघा चेहरा गोरा दिसतोय का? दिसतोय ना विशू? हो. आता शोधती की नाही गोरे आडनावाला पल्लवी गोरे. तर आता मी तुम्हाला पुसून दाखवते. टॉवेल कुठे माझा? टॉवेल 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 टॉवेल. तर हा बघा टॉवेल. तशी मी नॅचरल गोरी आहे, पण हे लावल्यावर जरा जास्तच गोरी दिसते ना. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही सगळेजण. आता हे लावून झाल्यानंतर माझा चेहरा तडकला आहे, त्यामुळे याच्यावर लावायचं आहे मॉइश्चरायझर, म्हणजेच आपली साधी वॅसलिनची बोरोप्लस आणि लिप केअर. फक्त एवढंच लावायचं आहे, जास्त काही चेहऱ्याला लावत नाही. ती लहान असताना नाही काय ॲड यायची तशी, ते अमिताभ बच्चनजीची बोरोप्लस लगाव. जेवण नाही झालं तू वॅसलीन बोरोप्लस लावलं सॉरी. त्यानंतर लिप केअर. झालं आपलं नाईट रुटीन. काय नाही करत मी. रुटीन वगैरे सगळं करून झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला खूप जास्त झोप येते, त्यामुळे आता आपला व्हिडिओ मी उद्या सकाळच्याला एडिट करून वगैरे टाकून देते. तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओत. मी डेली ब्लॉग टाकणार आहे, त्यामुळे आपला व्हिडिओ रोजच्या रोज पाहायला विसरत जाऊ नका. आणि श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. बाय बाय.